सकाळी राख सावरायला जे लोक येतात त्यांची रात्री राख ही चोरली जात आहे. सोन्याच्या वस्तू आणि चांदीच्या वस्तू ते तिथे मिळून नाही आले आणि राख थोड्या प्रमाणात अस्तव्यस्त झालेली दिसली. घरफोडी, जबरी चोरी, दरोडे हे गुन्हे आपण नेहमीच ऐकतो. पण धुळे शहरातील देवपूर परिसरातील अमरधाममध्ये जे घडते आहे तो केवळ गुन्हा नाही, तर ती मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. सोन्याचे दर गगनाला भिडत असताना गुन्हेगारांची नजर आता एका अशा ठिकाणी वळली आहे जिथे माणूस शेवटचा निरोप घेतो. अंत्यसंस्काराच्या वेळी काही वेळा मृत व्यक्तीच्या अंगावर सोन्याचे दागिने राहतात. अंगठी, मंगळसूत्र, कानातले किंवा इतर अलंकार. जळण प्रक्रियेनंतर राखेत त्या दागिन्यांचे अवशेष किंवा वितळलेले सोने राहते असा समज काही जणात आहे. आणि ह्याच सोन्याचा लोभ आता अमरधाम पर्यंत पोहोचलाय. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे असं आपण उपहासानं म्हणतो, परंतु प्रत्यक्ष प्रेताच्या राखेतून सोने शोधण्याचा हा अमानुष प्रकार म्हणजे त्याहूनही भयानक म्हटला पाहिजे. काही संशयित व्यक्ती रात्रीच्या वेळी किंवा पहाटे अमरधाम परिसरात येतात आणि अंत्यसंस्कारानंतरच्या राखेत काही मौल्यवान वस्तू मिळतात का या उद्देशाने राखच चोरून नेतात. माझं नाव सुरेश देसले. माझ्या वहिनी सरलाबाई मधुकर देसले यांचं 15/2/2026 निधन झाले होते. आज त्यांच्या ज्या अस्थि हे घेण्यासाठी आलो आम्ही, त्यावेळेस जेव्हा ते राख वगैरे आम्ही जमा करायला गेलो तेव्हा आमच्या त्या राखेतनं जे काही सोन्याचे मणी आणि बेले, ज्या सोन्याच्या वस्तू आणि चांदीच्या वस्तू, ज्या टिकली वगैरे ते तिथे मिळून नाही आले आणि राख थोड्या प्रमाणात अस्तव्यस्त झालेली दिसली. त्यामुळे इथं कोणीतरी काहीतरी चोरीची शंका आम्हाला येत आहे. मृत व्यक्तीच्या अस्थी आणि राख ह्या केवळ विधींसाठी नव्हे तर त्या कुटुंबासाठी भावनिक आधार असतात. तिसऱ्या दिवशी राख सावरण्याची परंपरा आजही जपली जाते. पण जेव्हा कुटुंबीय अमरधाम मध्ये पोहोचतात आणि तिथे राखच शिल्लक नसते तेव्हा त्यांना बसणारा धक्का शब्दात मांडता येत नाही. सोन्याचे दर वाढले म्हणून जर एखादा माणूस मृतांच्या राखेतून सोने शोधू लागला तर हा केवळ आर्थिक गुन्हा नाही, तर ही नैतिकतेची घसरण आहे. जिथे माणूस शेवटचा निरोप घेतो त्या ठिकाणी अशी घृणास्पद कृत्ये होत असतील तर समाज म्हणून आपण कुठे उभे आहोत याचा विचार करण्याची वेळ आहे. सकाळी राख सावरायला जे लोक येतात त्यांची रात्री राख ही चोरली जात आहे. त्या राखेमध्ये सोन्याची वस्तू असते, चांदीची वस्तू असते, काहींची भावनिक वस्तू असते. पण ती सकाळी त्यांना अस्थी घेण्यास जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांना ती सापडत नाही. आणि मग ते आमचा नंबर असल्यामुळे ते आम्हाला वारंवार फोन करतात की आमची ही वस्तू सापडत नाही आहे. या निमित्ताने काही प्रश्न देखील समोर उभे राहतात. ते म्हणजे या अमरधाम मध्ये सीसीटीव्ही व्यवस्था आहे का? रात्री गस्त घालणारी सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे का? अंत्यसंस्कारानंतर राख सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती व्यवस्था आहे? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाला द्यावी लागतील, कारण हा विषय केवळ चोरीचा नव्हे तर तो श्रद्धेचा, भावनेचा आणि संस्कृतीचा आहे. आपल्या संस्कृतीत अस्थी ह्या केवळ विधीचा भाग नाहीत, तर त्या एका आयुष्याच्या आठवणी असतात. आणि ह्या आठवणींची चोरी होणे हे कोणत्याही समाजासाठी लाजिरवाणे आहे. त्यामुळे प्रेताच्या अंगावर दागिने ठेवावेत का याचाही आता विचार करावा लागणार आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.